तर नक्कीच भूमी 11 राया या टीमला शुभेच्छा येतात आणि सुवर्ण संधी देखील येते। चिंचवली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय नितीनजी मोरे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आणि जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येतील तेव्हा लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील 1500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। राज या सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। अप्पू गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवरती पिकअप स्ट्रोक पाठवलाय, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, चौकार। जय दुर्गा भादवड बी आणि सामना सुरू आहे। भूमी 11 आरसीसी राया। स्ट्राइकिंगला बॅट्समन करिश म्हात्रे आहेत। टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये नक्कीच हा चेंडू फील्ड होतोय। एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली। धावसंख्या आहे 6। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। गोलंदाज अप्पू कुंगलेचं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, डॉट बॉल आलाय। यावेळेस ड्राइव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। धावसंख्या आहे 10। सुरुवात खूप चांगली झाली आहे जय दुर्गा भादवड या संघाची। द वॉल ऑफ भादवड करिश म्हात्रेचा बल्ला बोलतोय। या मॅच मध्ये 2 चौकार लगावलेत। एका बाजूला भूषण दादा रोहणे पुरस्कृत भूमी 11 आरसीसी राया, स्लॉग स्वीप पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, फन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार। अपील करतायत आणि अपील फेटाळली आहे पंचांनी। लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 15।
इम्रान कुंगले इन ऍक्शन मध्ये आहेत. माईस कुंगले येत आहेत. रॉब कुंगले यांचे सुपुत्र आहेत. माईज कुंगले स्ट्रायकिंगला बॅट्समन करिश म्हात्रे. सुरुवात खूप चांगली झाली आहे भादवड या संघाची या मॅच मध्ये. बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय. शॉट फाईन लेगला. फलंदाज झाल्या बाद करिश म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. सो मच. विकेट हॅट्रिक साठी आदरणीय नितीनजी मोरे यांच्या माध्यमातून आता मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी भूमी 11 RCC राया या संघाला सुवर्ण संधी. विकेट मिळवली माईस कुंगलेने. रॉब कुंगले यांचे सुपुत्र आहेत. एक लेजंड क्रिकेटर तेजा भाई आज टीम मध्ये दिसत नाहीयेत. आय थिंक दुखापतग्रस्त आहेत. आणि यस बॅटची कडा फिंगर फलंदाज झाल्या बाद. बॅक टू बॅक 2 विकेट. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. जर हॅट्रिक पूर्ण केली तर नक्कीच आदरणीय चिंचवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक नितीन मोरे साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. तुषार येत आहेत नवीन फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल माईस कुंगलेला. जर हॅट्रिक पूर्ण केली तर आदरणीय नितीनजी मोरे साहेबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. माईस ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी माईस कुंगले करतायत या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 15. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. 2 विकेट देखील मिळवलेत. 3 चेंडू डॉट आलेत. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. आजचा हा 4था दिवस. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. 8 वर्षांची परंपरा. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑफला थोडीशी खराब फिल्डिंग. अनेक नवोदित चेहरे आपण पाहतोय नक्कीच या टीम मध्ये आहेत. राया संघामध्ये पहिले तर राया संघ म्हटलं तर आमचे मुंतू असायचे. त्यानंतर अख्तर शेख असायचे. रॉफ तन्नू असायचे. ही नावं नेहमीच चर्चेमध्ये येतात कारण की
जो 2017-18चा काळ होता 19-20 पर्यंत या संघाची दहशत होती संपूर्ण या कल्याण ग्रामीण मध्ये. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि पुन्हा एकदा हा झेल पकडलेला आहे शॉर्ट फाईन लेगला. वकासने फलंदाज झालाय बाद. आज या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट गमावलेत, 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. विकेट टेकिंग गोलंदाजी एसटी पॅनलचे फाउंडर हेमंत टेंबे सर येत आहेत. वेलकम, स्वागत आहे. 3/17 बाळा तरे येतोय बॅटिंग करण्यासाठी. अजूनही खूप मोठं नाव आपण पाहतोय भादवड या संघाच्या माध्यमातून माईजने इम्प्रेस केलाय. पुन्हा एकदा मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर आलेत आणि फिल्डरने हा झेल पकडलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेवरती करणने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. ही मोठी विकेट मिळवली आहे माईज कुंगलेने. या षटकामध्ये एकूण 4 विकेट घेतलेत. बाळा तरे 0 बाद. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4/17. आरसीसी राया संघाला मी राज 2017 पासून पाहतोय. नेहमी त्यांच्या सीझन साठी ज्या जर्सी असतात ते येल्लोच असतात. ऑस्ट्रेलियन वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. नेहमीच शेवटपर्यंत हार मानायची नाही ही वृत्ती आरसीसी राया टीम मध्ये आहे. आणि आज या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये नक्कीच भूषण दादा रोहणे पुरस्कृत भूमी 11 या नावाने खेळतोय. कुंदेगावचे समाजसेवक उद्योजक आणि भूमी 11 कुंदे या टीमचे सर्वेसर्वा भूषणदादा रोहणे पुरस्कर्ते आहेत राया या टीमचे. अपील करतायत आणि अपीलला फेटाळली आहे एलबीडब्ल्यू ची. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल 18. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा वकास होते. चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये गोलंदाज अरमान करतायत. धावसंख्या आहे 19. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये. चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी 20,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज
बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी वॉटर फिल्टर अशी अनेक पारितोषिकं आहेत या स्पर्धेमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आहे 20. शशिकांत दादा कांबळे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. क्रिकेटचे खूप मोठे चाहते. MVPL मध्ये नक्कीच चांगली कामगिरी, किंग्स प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या मालकीचा संघ होता श्री गणेश 11. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. माईज येतात फार वेगाने चेंडूवरती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मिळतील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. माईजने इम्प्रेस केलं. दुसऱ्या षटकामध्ये 4 विकेट घेतले. बॅटच्या आतलीकडे आहे. वकास येत आहे चेंडूवरती. ज्या वकासने आतापर्यंत झकास फिल्डिंग केली आहे. 2 धाव मिळतील. 2 झेल देखील पकडलेत. थोडीशी नाराज आहेत अप्पू देखील, परंतु मी कौतुक करेन अप्पू कुंगले असतील, कामरान कुंगले असतील यांचं. नक्कीच खूप चांगला संघ त्यांनी बनवलेला आहे. अनेक यंगस्टर आपण पाहतोय या टीम मध्ये. आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये आहे. जयदुर्गा भारत अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. चे मालक आदरणीय प्रल्हाद भोईर यांचे ते आगमन होत आहे. हरिभक्त पारायण
हबब प्रल्हाद भोईर वेलकम स्वागत आहे. माऊली डेकोरेशनचे प्रोप्रायटर आहेत. क्या बात आहे. सुप्रसिद्ध जॉकी देखील आहेत. ऑलराऊंडर आहेत. मालक देखील जॉकी देखील आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 24 6/24 ही धावसंख्या आहे आणि मॅजिक ओव्हर ला सुरुवात होतीये. या षटकामध्ये चॅलेंज असणार आहे 15 धावांचं. ताबिश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. राया संघाने काल देखील गोरसई बी सारख्या नामवंत संघाला पराभूत केलं होतं भिनार येथे. ताबिश आलेत गोलंदाजी मार्क वरती. या मॅजिक ओव्हर मध्ये चॅलेंज असणार आहे 15 धावांचं. पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 25 पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 26. खराब सुरुवात झाली आहे. आणि यस बॅटची गडा फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन 7वा धक्का लागलाय. चला तारापूर संघ आणि गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 26 धावा. 7 विकेट गमावलेत. जयदुर्गा भादवड या संघाने या मॅच मध्ये सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 15 बनवल्या होत्या. त्यानंतर माईस कुंगलेने 4 विकेट घेतले. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलं अरमानने देखील 2 विकेट घेतले. गतीमध्ये परिवर्तन. अपील करतायत आणि अपीलला पुन्हा एकदा फेटाळलेली आहे. आलाय हा डॉट बॉल. अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाहीये या मॅच मध्ये. आतापर्यंत भादवड संघ बॅकफूट वरती आहे. या मॅजिक ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी नक्कीच ताबिश करतायत. ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये कामरान कुंगले. वंडर बॉय ऑफ राया गावचा वंडर बॉय. रन मशीन सुलतान भाई देखील मोटिवेट करतायत. काहीतरी चर्चा करतायत. नेहमीच त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा राया संघ खेळतो तेव्हा पुरस्कर्ते सुलतान कुंगले असतात. परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच भूषण दादा आहेत.
पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, धावबादची संधी होती त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकलेले आहेत. 5 धावा आलेल्या आहेत फक्त आणि फक्त 4, त्यामुळे 5 धावा मायनस होतील. एक चेंडू शिल्लक. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत इफ्तिकार. एकच धाव मिळत्या चेंडूवरती आणि या षटकामध्ये आल्या धावा 5 आणि 5 धावा मायनस होतील. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. 7 फलंदाज गमावलेले आहेत भादवड या संघाने. एक गणपत बजाना काय तो माईस कुंगले येत आहेत सेकंड स्पेल मध्ये ऑन अ हॅट्रिक बॉल. पहिला चेंडू आणि क्लीन बॉल आणि 5वी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे गोलंदाज माईस कुंगलेने. आणि या विकेट हॅट्रिक साठी आदरणीय चिंचवली गावचे उद्योजक समाजसेवक नितीनजी मोरे साहेबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. कारण की दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद केले होते. सेकंड स्पेल मध्ये आले आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे आणि हॅट्रिक पूर्ण केली आहे 5वी या स्पर्धेमधील. यावेळेस लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते 1 तर धावसंख्या 25. आठ फलंदाज बाद झालेत 25 वरती. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल अप्पू आणि अप्पूने हा झेल पकडलेला आहे. अप्पू आहे तो मुमकिन आणि सुरेख झेल पकडलाय. सर्वोत्तम हा झेल. हे झेल घेणं फार कठीण जातं आणि त्या कठीण झेलला सोपं बनवून हा सुंदर झेल पकडलाय. 9वा फलंदाज गमावलाय तो म्हणजेच भादवड या संघाने. ही ताकद आहे भूमी 11 RCC राय या संघाची. मच 5 विकेट हॉल पूर्ण करतोय. 6 विकेट घेतलेत. धोंडा वडवली या टीमचे कॅप्टन येत आहेत. गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली आणि त्यांना फाईट करेल तारापूर. अंतिम जोडी मैदानावरती आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन हरेश.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रचंड वेग आहे. माईस कुंगलेच्या गोलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 25. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर बॅटची कडा. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार येतोय. धावसंख्या आहे 29 धावा. चला एक चेंडू द्या आपण. हुक करण्याचा प्रयत्न होता. लाईन चुकीची आहे सांगत असताना सुदीप अंबवणे सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 30. सुस्वागतम. यशस्वी पुरस्कर्ते मोतीलाल शहा साहेबांचे इथे आगमन होत आहे. MS भाई वेलकम. स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 1/4 ओव्हरचा इशारा येतोय. धावसंख्या 31. 98 आहे. यावेळेस आलाय हा डॉट बॉल. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती निर्माण केलेलं आहे भूमी 11 RCC राया या संघाने. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9/31. 6 षटकांचा सामना आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. MS बाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. त्यांना विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे. अरमान येतोय गोलंदाजी मार्क वरती. व्हाईट बॉल आलाय. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. धावाची संधी आहे आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. अथवा फलंदाज देखील बाद होऊ शकला असता. एकच धाव मिळते. धावसंख्या आहे 33. क्षेत्ररक्षक आहेत वकासने हा झका झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद आणि 33 धावांवरती ऑल आउट होतोय. जय दुर्गा भादवड हा संघ आणि 34 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. भूमी 11 RCC राया
या संघासमोर. या आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन आहेत, डहाणू आणि गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली. चला व्यासपीठावरती शशिकांत कांबळे साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. यशस्वी पुरस्कर्ते आहेत. किंग्स प्रीमियर लीग असेल, MVPL असेल, या दोन्ही लीग मध्ये त्यांचा संघ आपण पाहिला श्री गणेश 11 आणि या टीमचे टीम ओनर शशिकांत दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे डहाणू या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करतील. 6 षटकांचा सामना आहे. कल्याण ग्रामीण मध्ये प्रथमच 6 षटकांचे सामने, त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर देखील आहे. मॅजिक ओव्हरचं वैशिष्ट्य असं की जे 4थं षटक आहे ते मॅजिक आहे आणि या 4थ्या षटकामध्ये 15 धावा हे चॅलेंज असणार आहे. 15 धावा बनवल्या तर 5 धावा प्लस होतील आणि 15 पेक्षा कमी धावा बनवल्या तर 5 धावा मायनस होतील. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच एक चांगली संकल्पना आहे. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये चेंजेस येत आहेत त्या प्रकारे एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला इकडे खेळायला मिळतं आहे आणि एक चेंजेसमुळे आम्हाला एक बॉलर पण टेस्ट करायला भेटेल, कारण की आम्ही ज्याच्यावर ट्रस्ट करतो आमच्याकडे आहेत चांगले बॉलर आहेत. तर नक्कीच एक जिम्मेदारी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या बॉलरवर की 15च्या कमी ठेवायचे आहेत किंवा जे बॅट्समॅन फेस करतील 4थी ओव्हर त्यांना सुद्धा एक टार्गेट राहील. ते चांगली मजा येईल नक्की या खेळाला. MS 11 या नावाने हा संघ खेळणार आहे. मोतीलालजी शहा नक्कीच खूप मोठे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच मोती भाऊचं असं आहे की त्यांना कोणतीही टीम फक्त एक कॉल केला ना की आपल्याला खेळायला जायचं आहे. नक्कीच एक गाव एक संघाला म्हणजेच नक्की ते प्रोत्साहन देत आलेले आहेत. पहिल्यापासून डहाणू असो, झाई असो, तारापूर असो, नक्कीच प्रत्येक ते 15चा स्क्वॉड त्यांचा फक्त एका फोनवर रेडी होतो. जसं आम्हाला रात्री कॉल केला मोती भाऊनी की आपल्याला जायचं आहे, सर्व पोरं तयार झाले आणि मोती एवढा पूर्ण पालघर पट्ट्यामध्ये, पालघर ते भिवंडी पट्ट्यामध्ये जे मोती भाऊ खेळतात, मला नाही वाटत की तिकडे त्यांचा कोण फोन रिजेक्ट करत असेल. नक्की एक चांगली पर्सनॅलिटी. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. धोंडा वडवली या टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 6 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? असं काय टार्गेट नाही मनामध्ये. जास्तीत जास्त धावा होतात ग्राउंडवर. आम्ही मॅच बघल्या काल, जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. आय थिंक प्रथमच तुम्ही ही स्पर्धा खेळताय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आणि ब्युटिफुल ट्रॉफीज, राज भोईर, स्वर्गीय रोहितबाई भोईर हे चषक म्हटलं तर ट्रॉफीसाठी ही स्पर्धा जाणली जाते. या ट्रॉफीज बद्दल आणि या संपूर्ण या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूपच चांगलं केलेलं आहे आणि ट्रॉफीज पण खूप चांगल्या आहेत. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. तुम्ही देखील आयोजक आहात. तुमच्या माध्यमातून देखील दरवर्षी खूप मोठे टुर्नामेंट आपण पाहत असतो. गतवर्षी डे नाईट स्पर्धा झाली होती, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच आयोजकांचं एकच उद्दिष्ट आहे, एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की शेवटच्या दिवशी आपण पाहत असतो की अंतिम सामने, सेमीफायनल असतील, फायनल असतील, 1 किंवा 2 षटकांचे खेळवावे लागतात वेळेअभावी. परंतु या स्पर्धेमध्ये तसं नाहीये. 5 दिवस 40 संघ खेळणार आहेत आणि 6वा दिवस जो राखीव ठेवलेला आहे त्या दिवशी जे क्वालिफाय 5 संघ होतील ते संघ फक्त खेळणार आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? खूपच चांगली संकल्पना आहे, कारण की ज्या टीम राहतात त्यांच्या जास्त ओव्हरच्या मॅच होतात आणि त्या जास्त ओव्हरच्या मॅचमध्ये बघायला मजा येते आणि खेळायला मजा येते. आम्ही जी टुर्नामेंट ठेवतो तिथे पण आम्ही 1 दिवस एक्स्ट्रा ठेवतो, कारण की सेमीफायनलच्या टीम आहेत त्या जास्त ओव्हरच्या मॅच झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना टॉस जिंकलेला आहे. MS 11 डहाणू या संघाने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे धोंडा वडवली या टीमला बॅटिंग करण्यासाठी. डगआउट त्या दिशेने आहे. धोंडा वडवली संघ आपण तिथे जाऊन थांबायचं आहे, कारण की फक्त आणि फक्त 34 धावा बनवायच्या आहेत. आणि ऐकूया आपण सोनू बांगर यांचा आवाज. यावर्षी कर्तव्य आहे. थँक्यू सो मच रोशन संते. तसं या ठिकाणी आपण पाहतोय मॅच सुरू होते. एका बाजूला टीम भादवड बी संघ जयदुर्गा भादवड बी विपक्ष भूमी 11 राया, 2 संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. आज या मॅच मध्ये लो स्कोर थोडासा पाहायला मिळाला, कारण की 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण काल देखील पहिल्या 80+ धावा बनवत होत्या. 70+, 80+, 90+ देखील धावा आम्ही पाहिल्या. परंतु या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये 60+ धावा होत्या. त्याच्यानंतर आता
पुन्हा एकदा लो स्कोर आलाय. 33 धावा बनवल्या भातबड बी टीमनं. 34चं लक्ष घेऊन भूमी 11 राया संघाची सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली आहे. कामरान ऑन स्ट्राइक. तो थैंक यू सो मच. बिल्कुल चलते हैं मैदान के ऊपर कामरान जो कि सलामी बल्लेबाज होंगे और पहली गेंद अपर कट से खेलते हुए बल्लेबाज कामरान. स्वीपर कवर में गेंद पहुंची तब तक यहां से पहली गेंद के ऊपर 2 रन मिले. दो बड़ी टीमें बिल्कुल एक तरफ भादवड़ बी टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की और बल्लेबाजी करते हुए 33 रन बनाए यानी कि थोड़ा सा लो स्कोर है. स्कोरबोर्ड के ऊपर रन काफी कम है और 34 का लक्ष्य रखा. वही लेकर सलामी जोड़ी मैदान के ऊपर राया टीम की पहुंची. कामरान और वकास पहुंचे मैदान के अंदर. गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज तुषार जोशी इस बार पीछे खेलने की कोशिश की थी कामरान ने, लेकिन बल्ले और गेंद का कोई भी संपर्क नहीं है. डॉट गेंद की समाप्ति होती भी. कैलास दादा मिरकुटे आणि रोहित दादा पवार यांच्याकडनं षटकर हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपये असतील. 500 रुपये. तो चलते मैदान के ऊपर फिर से एक बार तैयार होते हुए बल्लेबाज. इस बार भी शॉट बढ़िया है. गेंद कवर सीमा रेखे के बाहर. कामरान के बल्ले से यह पहला शानदार चौका. पावर पे भी पूरी तरह से इस्तेमाल करने की कोशिश कर रहे, फायदा उठाने की कोशिश करते हुए बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए बल्लेबाज कामरान. चौके की मदद से रन संख्या आगे बढ़ती भी 6 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर भूमि 11 राया टीम. इसी बीच गेंदबाज एक बार तुषार तैयार होते हुए इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. पटकी भी गेंद थी, पुल करना चाहते थे. गेंद हवा में, फील्डर थोड़े से दूर रहे और यहां से गेंद तक जब तक पहुंचेंगे तब तक आसानी से 2 रन कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज. अच्छी बल्लेबाजी लगातार अब बड़े शॉट लगाने की कोशिश कर रहे पावर पे में बल्लेबाज कामरान. रन संख्या 2 की मदद से आगे बढ़ते भी 8 के ऊपर. ओवर की बात करेंगे तो 4 गेंद हो चुकी है. इसी बीच अगली गेंद स्विच हिट करना चाहते थे, रिवर्स खेलना चाहते थे, लेकिन संपर्क बना नहीं है. बल्लेबाज के पानी का अंत होगा. पहले विकेट मैदान से बाहर कामरान को लौटना होगा और तुषार को मिलती हुई यह पहली सफलता. रोहित भोई स्वर्गीय अनिकेत पाटिल स्वर्गीय सागर सीताराम तामाने ट्रॉफी 2025 का पर्व आप एंजॉय करते हुए दोस्तों आज प्रतियोगिता का 4था दिन और 4थे दिन में भी आज बड़ी टीमें आपको खेलते हुए दिखाई देंगी. इसके बाद में अगला मुकाबला होगा ढानू बनाम गाउदबी स्पोर्ट धुंडा बडबली टीम के बीच में और पहले बल्लेबाजी करेगी टीम धुंडा बडबली. नए बल्लेबाज पहुंचते हुए 3रे नंबर पे बल्लेबाजी के लिए दुर्गेश आते हुए. कामरान रिवर्स खेलने की कोशिश की, जल्दबाजी की बिल्कुल कामरान ने और विकेट गवाई. सफलता प्राप्त करते हुए 5वीं गेंद के ऊपर गेंदबाज तुषार वापसी करने की कोशिश कर रहे अपने ओवर में. ये मुकाबले में यदि फाइट देनी है टीम भादवड़ बी टीम को तो शायद यहां से लगातार आपको विकेट लेनी होगी. जैसे गेंदबाजी की थी राया टीम के गेंदबाजों ने वैसी गेंदबाजी उनके अगेंस्ट आपको करनी होगी. लगातार डॉट गेंदें डालनी होगी, विकेटें लेनी होगी, तब जाके कहीं तो इस मुकाबले में फाइट दे पाएगी टीम जय दुर्गा भादवड़ बी टीम. आखिरी गेंद इस ओवर की कदमों का इस्तेमाल करना चाहते थे लेकिन गेंद ऑप्शन से काफी बाहर रही. तेज तरार गेंद थी लेकिन वाइट का इशारा अंपायर के दौरान अतिरिक्त रूप से रन मिलते हुए और अतिरिक्त रूप से रनों में बढ़ोतरी होती हुई 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर राया टीम. यह अच्छी लाइव टेलीकास्ट बिल्कुल टेनिस क्रिकेट .in के माध्यम से बिल्कुल खूबसूरत लाइव टेलीकास्ट है. क्वालिटी विद क्लैरिटी. फिर से एक बार गेंदबाज तुषार पीछे खेलना चाहते थे, बल्ले के ऊपर आई नहीं. डॉट गेंद की समाप्ति. ओवर का बाद समापन. पहले ओवर की समाप्ति के बाद 34 का पीछा करते भी भूमि 11 राया टीम पहुंची 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर.
हरीश आते हुए गेंदबाजी के लिए दूसरा पावर पे का ओवर। स्ट्राइकर पे बल्लेबाज होंगे वकास और स्ट्राइक। पहली गेंद इस ओवर की राउंड विकेट। ऑन साइड में खेलना चाहते थे फील्डर वहां पर मौजूद। रनआउट का मौका, आसानी से रनआउट की विकेट मिलती भी। ये देखिए लौटना होगा बल्लेबाज वकास को। दूसरा झटका लगता हुआ टीम भूमि 11 राया टीम को। इसी तरह से अगर गेंदबाजी होगी शायद यहां से विकेट आएगी। तो मैंने पहले ही कहा दोस्तों टीम बादुबड़ भी कमबैक कर पाएगी इस मुकाबले में। छोटा सा लक्ष्य 33 रन बनाए बल्लेबाजी करते हुए 34 का लक्ष्य है। और यहां से बात करेंगे तो आप दूसरा ओवर चलता वहां और 2 विकेटें खो चुकी है राया टीम। नए बल्लेबाज होंगे चौथे नंबर पे बल्लेबाजी के लिए आते हुए इफ्तिकार आते हुए बल्लेबाजी के लिए। हार्ड हिटर बल्लेबाज है इफ्तिकार, हमेशा चौके छक्के के लिए जाने जाते हैं। और अब कैसे बल्लेबाजी करेंगे, सामने उतनी बड़ी टीम जो दुर्गा भागवत भी उनको फाइट दे रही है। गेंदबाज तैयार होते हुए फिर से एक बार हरीश। तैयार गेंदबाज हरीश, राइट आर्म राउंड द विकेट। ऑन साइड में खेलते हुए शॉट अच्छा है, फील्डर वहां पर मौजूद। वाइडी स्ट्रॉन्गर से काफी तेजी से आए और यहां से बनी सिंगल। खाता खुलता हुआ बल्लेबाज इफ्तिकार का भी। और टोटल आगे बढ़ते भी 10 के ऊपर 10 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। ये ओवर अच्छी डालते हुए लगभग यहां से शुरुआत अच्छी की गेंदबाज ने। लगातार आपको यही गेंदें डालनी होगी, सिंगल डबल और उसके बाद में डॉट गेंदें, और ये शायद विकेट लेनी होगी। उठाने की कोशिश, गेंदबाजी में विकेट चाहिए और यहां से फील्डर मौजूद और ये आसान सा कैच ड्रॉप। ये गलती की फील्डर ने बिल्कुल, मैंने पहले कहा था आपको विकेट लेनी है और इसी तरह से अगर आप कैच छोड़ोगे तो ये मुकाबला भी छोड़ना होगा। मौका मिला इफ्तिकार को, सिंगल भी आती हुई, टोटल सिंगल के माध्यम से आगे बढ़ती भी पहुंचता हुआ स्कोर 11 के ऊपर। लाउड अपील, यस यस इट इज आउट। चलिए पिछले गेंद पे अगर विकेट नहीं आई तो क्या हुआ, लेकिन गेंदबाज भी कहते हुए मैं विकेट लूंगा अपनी टीम के लिए। हरीश को मिलती भी और एक सफलता। लौटना होगा बल्लेबाज दुर्गेश को, तीसरी विकेट मैदान से बाहर। बिल्कुल स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाडीर, स्वर्गीय सागर सीताराम तामा ने ट्रॉफी 2025 का पर्व आप एंजॉय करते हुए सभी दर्शकों का हम स्वागत करेंगे। दोपहर की कड़ी धूप में ये चलता हुआ बड़ा संघर्ष और ये बड़ा मुकाबला। नए बल्लेबाज आते हुए शायद आपको होंगे, अपू आते हुए बल्लेबाजी के लिए। हार्ड हिटर बल्लेबाज हमेशा टाइमिंग के ऊपर काफी फोकस करते अपू और हर जगह पे शॉट लगाने की क्षमता रखते हैं। ऐसे बल्लेबाज ओपन टेनिस क्रिकेट में भी कई दफा खेलते हुए हमने देखा है अप्पू को। और उसी तरह से आप क्या कैसे बल्लेबाजी करेंगे अपनी टीम के लिए। गेंदबाज की मैं तारीफ करूंगा, गेंदबाज हरीश अब तक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। इसी बीच अगली गेंद कट करने की कोशिश, यहां से गली से निकल चुकी है गेंद। थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, आउटफील्ड काफी तेज है और गेंद सीमा पार, 4 रन। यहां से 4 रन मिले, अप्पू का खाता खुलता हुआ 4 की मदद से टोटल भी आगे बढ़ते भी 15 के ऊपर, 15 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। अगली गेंद इस ओवर की, ड्राइव करते हुए, अब ड्राइव करते हुए, कबर ड्राइव, खूबसूरत ड्राइव, लेकिन यहां से फील्डर मौजूद हो गए कबर की दिशा में। तब तक यहां से बनी सिंगल और ओवर का यहां से समापन, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, यानी कि पावर पे खत्म हो चुका है। अब यहां से 16 रन बने। जीत के लिए बात करेंगे तो आने वाली
18 गेंदे। सोलह रन बन चुके जीत के लिए 18 गेंदे 18 की आवश्यकता। चलिए इक्वेशन भी आपको दिखाई देगी टेनिस क्रिकेट डॉट के माध्यम से। चलिए 18 गेंदे जीत के लिए 18 की आवश्यकता होगी। चलिए 24 गेंदे होगी, माफ कीजिए, बिल्कुल 24 गेंदे और जीत के लिए 18 की आवश्यकता। गेंदबाज आते हुए बिल्कुल तीसरा ओवर क्रिश नाइक आते हुए। ओवर द विकेट, ये पीछे खेलने की कोशिश करते हुए बल्लेबाज, लेकिन अंपायर कहते हुए लेग स्टंप के काफी बाहर थी गेंद, वाइड बॉल का इशारा। अतिरिक्त रन यहां से मिलते हुए और रनों में बढ़ोतरी, रन संख्या 17 रन बन चुके हैं। 24 गेंदे जीत के लिए अब 17 की आवश्यकता। आधा रास्ता तय कर चुकी है टीम भूमि 11 राया। ड्राइव करते हुए सॉफ्ट हैंड से खेलते हुए, जल्दबाजी नहीं कर रहे बल्लेबाज अप्पू, क्योंकि जानते हैं बिल्कुल ज्यादा रन नहीं चाहिए, इसीलिए थोड़ा सा शांत स्वभाव से खेलते हुए मैदान के अंदर रन संख्या 18 के ऊपर पहुंचती भी। ओवर द विकेट, ये देखिए सफल होकर खेलने की कोशिश थी, जगह बने के खेलने की कोशिश और लेग स्टंप के फिर से एक बार बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। रन संख्या 19 रन। सामने खेलते हुए लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद पहुंची अलाउंड द कारपेट, सिंगल कंप्लीट, जिससे के लिए पलटे और यहां से थोड़ी सी खराब फील्डिंग, 2 रन आसानी से कंप्लीट होते हुए ये मुकाबला अब स्लो होते जा रहा है। धीरे धीरे मुकाबले में जीत की तरफ बढ़ती भी भूमि 11 राया टीम। 21 रन बन चुके हैं। चलिए ओवर की बात करेंगे, 2 गेंदें हो चुकी है इस ओवर में, टोटल 2 गेंदें हो चुकी है। ये देखिए क्रॉस बैट स्ट्रोक खेला, फाइन के लिए और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर 4 रनों के लिए। तुषार प्यार में पड़ चुके हैं और हम हमेशा बताते बिल्कुल जब इंसान लड़का प्यार में पड़ जाता है शुरुआती दिनों में काफी मजा आता है उनको, बाबू सोना चलता रहता है, उसके बाद में लड़की गोली का धोखा देके जाती है तो बिल्कुल वो देवदास बन जाता है। और हम हमेशा कहते हैं ना देवदास बनो ना पारो, रोज जाकर एक टुबक स्ट्रांग बेर मारो। तो बिल्कुल तुषार काफी यहाँ से शायद उनको धोखा मिला है। इसी बीच यहां से रन संख्या की बात करेंगे तो टोटल बन चुकी है 27 रन बन चुके हैं। यार्कर का प्रयास, अच्छी गेंदबाजी आखिरी क्षणों में करने की कोशिश करते हुए गेंदबाज सम्मान देते हुए इस गेंद को, डॉट गेंद की समाप्ति होते हुए इस मुकाबले में ज्यादा मजा नहीं है। यू आर द वाचिंग वन साइड मैच, ये मुकाबला थोड़ा सा एक तरफी होता मैदान के अंदर। पटकी भी गेंद, यहां से टॉप एज लगी और गेंद फाइन लेग सीमा रेखे के बाहर, मिलेंगे पूरे 4 रन। अच्छा 31 रन बन चुके, जीत के लिए 3 रन की आवश्यकता।
तो यहाँ से बिल्कुल कबर की दिशा में खेलते हुए अब भी 8 रन बनाने हैं क्योंकि मैजिकल ओवर है। एक रन यहां से मिली, टोटल 32 रन बन चुका है। अजून 7 धावेची गरज आहे तुम्हाला। फुल करने की कोशिश गेंदबाजी में इस बार सिंगल आते भी। बघा लक्ष असू द्या, प्लस मायनस असतील मॅजिकल षटकामध्ये तुम्हाला 15 धावा बनवायच्या, त्याच्यानंतर त्या कंप्लीट झाल्या तर 5 धावा या ठिकाणी प्लस होतील आणि जर 15 पेक्षा कमी बनवल्या तर 5 धावा या माइनस होतात। लॉफ्टेड हिट, ये देखिए अप्पू के बल्ले से आता बा ये शानदार छक्का। तो मुकाबला तो मुकाबला फिनिश और मुकाबला जीता। राया टीम ने मैन ऑफ द मैच का अखबार बन चुके जिन्होंने